अपूर्वा 6 वर्षाच्या परीला सोडून या जगातून निघून गेली तेव्हा शेजारी राहणाऱ्या पायलने आपल्या नवऱ्याशी बोलून परीला आपली मुलगी मानलं, जो दुबईत राहत होता. पायलच्या सासूला वाटलं की परी माझ्या मुलावर ओझं होईल, म्हणून ती परीवर अत्याचार करू लागली आणि तिच्याकडून घरातील सगळे कामे करून घेऊ लागली. ती बऱ्याच वेळा परीला उपाशी देखील झोपायला लावायची. तेव्हा पायल सासूबाईंना म्हणायची, सासूबाई, देवाला तरी घाबरा, एवढ्याशा मुलीवर का अत्याचार करत आहात? तर ती पायलला देखील शिव्या द्यायची. एक दिवस राघवने पायलसाठी दुबईवरून तिकीट पाठवलं आणि म्हणाला की इकडे येऊन दुबई फिरून जा. हे माहीत झाल्यावर परी रडू लागली आणि म्हणाली, आई, मला एकटीला सोडून जाऊ नकोस. पण पायलने तिला धीर दिला आणि ती तिथून निघून गेली. परंतु जेव्हा ते नवरा बायको फिरून परत आले तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांचा आत्माच हादरला. कारण परी तर पायलने जेव्हा छोट्या परीला आपल्या मांडीवर घेतलं तेव्हा ती अगदी एखाद्या छोट्याशा परीसारखी होती. इतकी सुंदर गोरी चिट्टी मुलगी बघून आपलं आयुष्यभराचं स्वप्न एका क्षणात पूर्ण झालं असं तिला वाटलं. त्या लोकांचे कितीही आभार मानले तरी कमीच होते, ज्यांनी आपलं फुलासारखं बाळ पायलच्या हवाली केलं होतं. परीचा जन्म होताच तिची आई या जगातून निघून गेली होती. ती छोटीशी परी रडत होती, कारण तिला आपल्या आईच्या मांडीची ऊब एकदाही मिळाली नव्हती. किती दुर्दैवी मुलगी होती ती. तिच्या वडिलांना त्या मुलीला सांभाळणं खूप कठीण होत होतं, कारण ते आपल्या पत्नीच्या दुःखातून अजूनही बाहेर पडले नव्हते. शेजारीच राहणाऱ्या पायलने त्या मुलीला आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाली, मी तुला दूध बनवून देते. अपूर्वा पायलची शेजारी होती, जी मुलीला जन्म देताच या जगातून निघून गेली होती. हे दुःख पायलसाठी खूप मोठं होतं, कारण अपूर्वा आणि पायल सुखदुःखाच्या साथी होत्या आणि आपापसात एकदम बहिणीसारख्या राहत होत्या. अपूर्वाचा नवरा अजय पण अगदी वेडा होऊन गेला होता, कारण त्याची पत्नी एक लहान मुलगी त्याच्या हवाली करून या जगातून कायमची निघून गेली होती. आता ती लहान मुलगी कशी सांभाळायची याचाच विचार करून तो चिंताग्रस्त झाला होता, कारण अपूर्वाची कोणतीही बहीण नव्हती जिच्याकडे तो या मुलीला सोपवू शकला असता. जेव्हा पायलने त्या मुलीला तिच्या मांडीवर घेतलं तेव्हा तिचे स्वतःचे अश्रू त्या मुलीच्या चेहऱ्यावर पडू लागले. ती मुलगी इतकी सुंदर होती की तिचं मनच होत नव्हतं की तिला दुसऱ्याच्या हवाली करावी. तशीही अपूर्वा तिची शेजारी आणि तिची अगदी जवळची मैत्रीण होती. पायलला स्वतःचं मूलबाळ नव्हतं. ती नेहमीच अपूर्वाजवळ आपलं सुखदुःख व्यक्त करायची की तू किती भाग्यवान आहेस, तुझ्या घरी देवाने आनंदाची बातमी दिली आहे. पण मला बघ, माझी कूस देवाने रिकामीच ठेवली आहे. एका बाईच्या अस्तित्वाला एक मूलच पूर्ण करू शकतं. मी तर एकदमच अधुरी बाई आहे. ती नेहमीच अपूर्वाजवळ तक्रारी करायची आणि अपूर्वा तिला समजून सांगायची. अपूर्वा तिला म्हणायची की कधी कधी देव अशा ठिकाणाहून मार्ग दाखवतो तिथून माणूस विचारसुद्धा करू शकत नाही. मला विश्वास आहे देव लवकरच तुझं गाऱ्हाणं ऐकेल. मी पण देवाजवळ प्रार्थना करेल की लवकरच तुझी कूस भरावी. पायल जेव्हा त्या मुलीला आपल्या मांडीवर घेऊन प्रेम करायची तेव्हा तिला अपूर्वाचे ते शब्द आठवायचे की देव लवकरच तुझं गाऱ्हाणं ऐकेल आणि अशा ठिकाणाहून तुझी कूस भरेल जिथून तू विचार देखील करू शकत नाही. एकदम पायलच्या मनात एक विचार आला, पण अपूर्वाच्या 13व्या दिवशीपर्यंत तिने मुलीला आपल्याजवळ ठेवलं होतं. ती स्वतः त्या मुलीला दूध बनवून देत होती आणि ती मुलगी देखील पायलला अजिबात सोडत नव्हती. तिला वाटायचं की तीच तिची खरी आई आहे. ती मुलगी इतर कुणाजवळही जात नव्हती. इतर कुणाजवळ गेली की जोरजोराने रडायला लागायची. सर्वजण खूप वैतागले होते. अपूर्वाच्या नवऱ्याला देखील खूप टेन्शन आलं होतं की आता या मुलीचं कसं होणार. परंतु अपूर्वाच्या 13व्या नंतर पायलच्या मनात येणाऱ्या विचारांनी तिला त्रस्त केलं होतं. तिने आपल्या दुबईमध्ये कामावर असलेल्या नवऱ्याला फोन केला. तिला पहिल्यांदा आपल्या नवऱ्याशी सल्लामसलत करायची होती, त्यानंतरच ती हे पाऊल उचलणार होती. तिने आपला नवरा राघवला फोन केला आणि म्हणाले की देवाने आपलं गाऱ्हाणं ऐकलं आहे. राघव म्हणाला, म्हणजे काय, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? पायलने त्याला सांगितलं की अपूर्वाचा मृत्यू झाला आहे. राघवला देखील अपूर्वाच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप दुःख झालं होतं, कारण जेव्हाही तो तिथे यायचा अपूर्वा नेहमीच त्यांच्या घरी येत जात होती आणि ती राघवला आपल्या भावाप्रमाणे मानत होती. राघवला हे ऐकून खूप दुःख झालं, पण जेव्हा पायलने त्याला सांगितलं की अपूर्वा त्या लहान बाळाला या जगात एकटी सोडून गेली आहे आणि तिला सांभाळणारं कोणीही नाही, तिचा बाप अशा अवस्थेत नाही की तो मुलीला सांभाळू शकेल, तसं पण या मुलीला एक स्त्री सांभाळू शकते. पायल खूप समजावून सांगत राघवशी बोलत होती आणि त्याला तयार करत होती.
अचानक ती म्हणाली, राघव, तुला काय वाटतं आता त्या मुलीचं काय होणार? राघवही पायलचं बोलणं ऐकून अस्वस्थ झाला होता. तो म्हणाला की देवाने त्या मुलीसाठी काही ना काही मार्ग नक्कीच काढला असेल, कारण ज्या मुलांचे आई वडील या जगात नसतात ते देखील या जगात जगतातच ना. पायल म्हणाली की देवाने माणसालाच माणसाच्या मदतीसाठी पाठवलं आहे. मला वाटतं की आपण त्या मुलीला दत्तक घ्यावं, कारण अपूर्वा ही एकदम माझ्या बहिणीसारखी होती आणि ही मुलगी जेव्हापासून माझ्याजवळ आली आहे अजिबात रडली नाही. मला ती आपल्या आईसारखी समजत आहे आणि मला देखील तिला सोडण्याची अजिबात इच्छा नाही. तिला दुसऱ्यांच्या हवाली करण्याचं माझं मनच मानत नाही. राघव एका क्षणासाठी तर शांत बसला होता, पण म्हणाला की जसं तुला योग्य वाटेल तसं कर. जर अपूर्वाचा नवरा अजयला काही प्रॉब्लेम नसेल तर मला देखील काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु त्याच्या मर्जीविरुद्ध आपण त्या मुलीला आपल्याजवळ ठेवू शकत नाही, कारण नंतर प्रॉब्लेम येईल. पायल राघवला म्हणाली की मी अजयला तयार करेल आणि ती फोन ठेवून अजयच्या घरी गेली. तिने परीला उचलून घेतलं होतं आणि ती तिच्या मांडीवर खेळू लागली. अजयने जसं आपल्या मुलीला उचललं ती जोरजोराने रडू लागली आणि परत पायलकडे जाण्याचा हट्ट करू लागली. पायलने तिला उचलल्याबरोबर ती शांत झाली. अजयला ते पाहून फार आश्चर्य वाटलं होतं. तो म्हणाला की ही तर फार मोठी समस्या झाली आहे. परी तर तुझ्याशिवाय इतर कुणाकडेही जात नाही. पायल म्हणाली, या समस्येवर देखील तोडगा निघू शकतो, कारण या मुलीचं संगोपन तू एकटा करू शकत नाही. तिला एका आईची गरज आहे. अजयने तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितलं. तो म्हणाला की तिची आई तर या जगात राहिली नाही. परंतु पायल म्हणाली, मी तिची आई आहे, तिची मावशी आहे. ही मुलगी तू मला दे. मला देखील मूलबाळ नाही. मी या मुलीला एकदम फुलासारखी ठेवेल. मग त्याने देखील पायलची गोष्ट मान्य केली आणि म्हणाला की माझी मुलगी परीचा चांगला सांभाळ कर. तिला आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम दे, कारण ही माझ्या बायकोची शेवटची निशाणी आहे. पायल परीला आनंदाने घरी घेऊन आली. ते पाहून तिची सासू रागानेच म्हणाली की तू अजूनपर्यंत या मुलीला घेऊन फिरत आहेस. तिला अजयला परत का नाही केलं? जा, तिला तिच्या घरी सोडून ये. पायलच्या सासूला तिचा हा निर्णय अजिबात आवडला नव्हता. ती रागानेच पायलला म्हणाली की तू स्वतः मूल जन्माला घालण्याच्या लायक नाही. आता दुसऱ्यांच्या मुलावर कब्जा करण्याचं ठरवलं आहे का? पायलला आपल्या सासूच्या बोलण्याचं वाईट वाटलं, परंतु तिने ते सर्व सहन केलं. ती म्हणाली की सासूबाई, तिची आई या जगात नाही. ती मलाच तिची आई समजते. तुम्हाला तिच्यापासून काही त्रास होणार नाही आणि आपल्या घरात देखील लक्ष्मी येईल. परंतु पायलची सासू खूपच कठीण होती. तिला फक्त आपला मुलगा राघवपासून नातू हवा होता. परंतु पायलने त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि दिवसरात्र परीचा सांभाळ करू लागली. परी दिसायला फार सुंदर होती, एखाद्या चंद्राच्या तुकड्याप्रमाणेच होती. परंतु पायलच्या सासूचं हृदय एखाद्या दगडासारखं होतं. एवढी निष्पाप गोंडस मुलगी बघून देखील तिला परीची कीव येत नव्हती. ती परीला उलटसुलट बोलण्याची कुठलीही संधी हातातून जाऊ देत नव्हती. पण पायल मात्र संयमाने आणि धैर्याने हे सर्व सहन करत होती, कारण देवाने तिला भरपूर संयम आणि धैर्य दिलं होतं. देव जेव्हा माणसाला काही देतो तेव्हा त्यासोबत एक परीक्षासुद्धा नक्की घेतो आणि पायलची सासू कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी नव्हती. परी आता 1.5 वर्षाची झाली होती आणि हळूहळू पावलं टाकत चालत होती. ती अगदी प्लास्टिकच्या बाहुलीसारखी दिसत होती. जेव्हा जेव्हा ती चालायची तेव्हा पायलच्या हृदयात आनंदाचे लाडू फुटायचे. अजय देखील कधी कधी तिला भेटायला येत होता, परंतु 2 वर्षानंतर त्याने देखील दुसरं लग्न केलं आणि तो आपल्या दुसऱ्या बायकोत एवढा मग्न झाला की आपल्या मुलीला देखील विसरून गेला होता. तसं पण पुरुषांची जात ही खूप कठोर असते आणि जेव्हा दुसरी बायको येते तेव्हा ती नवऱ्याला एवढी मुठीत घेते की तो आपल्या पहिल्या अपत्याबद्दल देखील विचार करत नाही. त्यामुळेच त्याची दुसरी बायको अजयला दुसरीकडे कुठेतरी घेऊन गेली. पायलला या गोष्टीचा काही खास फरक पडला नाही, कारण अजय कधी मधीच तिला भेटायला येत होता आणि परीचा सर्व खर्च हा राघवच करत होता. त्याने परीला आपल्या मुलीसारखं समजलं होतं आणि खर्चासाठी लागणारे सर्व पैसे तो दुबईवरून पाठवत होता. पायल परीसोबत फारच खुश होती. दिवसभर ती परीसोबत खेळायची तर तिची सासू सारखी कुडत असायची. असे दिवस जात होते, परंतु पायलच्या सासूचं हृदय हे दगडाप्रमाणेच राहिलं होतं. आता तर ती परीवर आणखी अत्याचार करू लागली होती, कारण आता परी मोठी होत होती. परी आता 8 वर्षाची झाली होती आणि या 8 वर्षात राघव 2-3दा भारतात आला होता.
सख्ख्या बापाप्रमाणे तो परीला आपल्या मांडीवर बसवायचा आणि तिच्यावर खूप प्रेम करायचा, कारण परीला त्याने आपली मुलगी म्हणून स्वीकार केलं होतं. आपल्या नवऱ्याचं वागणं पाहून पायल देखील खूप खुश होती. परंतु पायलची सासू आपल्या मुलाचे पायल विरुद्ध नेहमी कान भरवायची की पायल या म्हातारपणात माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाही, नेहमीच त्या मुलीमध्ये गुंतलेली असते. आता माझ्या हाडांमध्ये एवढी ताकद नाही की मी स्वतःची कामे स्वतः करू शकेल. मला स्वतःलाच गरज आहे की कुणीतरी माझी दिवसरात्र सेवा करावी. ती राघव पुढे आपले अश्रू गाळायची आणि राघव गुपचूप आपल्या आईचं बोलणं ऐकायचा, कारण त्याला माहीत होतं की पायल एक चांगली पत्नी आहे. ती कधीही कुणालाही तक्रारची संधी देत नाही. आणि तसं पण सुनेने सासूसाठी कितीही केलं तरी सासू आपल्या सुनेवर कधीही खुश नसते. पायल आपल्या सासूच्या प्रत्येक तक्रारी शांतपणे ऐकायची आणि त्यांची सारे कामे शांतपणे करायची. परंतु तिची सासू खूपच नाटकी होती. जोपर्यंत राघव घरी असायचा तोपर्यंत ती त्याचा पिच्छा पुरवायची की या मुलीमुळे तुमचं दोघांचं लक्ष माझ्याकडे नाही. ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडायची आणि राघवला तिला समजून सांगावं लागायचं. त्यानंतर राघव कामासाठी परत दुबईला निघून गेला. राघव खूप पैसे परीसाठी पाठवून देत होता आणि हीच गोष्ट पायलच्या सासूला खूप खटकत होती की परी ही माझ्या मुलाचं रक्त नाही, तरी देखील माझा मुलगा आपली सर्व कमाई परक्या मुलीवर आणि आपल्या बायकोवर लुटत आहे. त्यांना ही गोष्ट अजिबात आवडत नव्हती आणि खटकत होती. तिच्या हातात असतं तर तिने परीला घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं. त्यांना परीची अजिबात कीव येत नव्हती. तिला फक्त आपल्या रक्ताच्या नात्यांवरच प्रेम करायला आवडत होतं. तिच्यासाठी माणुसकीचं नातं काही नातं नव्हतं. परी आता 10 वर्षाची झाली होती आणि खूप संयमी मुलगी होती. कधीही पायलच्या सासूसोबत उद्धटपणे वागली नव्हती किंवा कुठलाही हट्ट करत नव्हती. उलट त्यांची काळजी घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायची. आता हळूहळू पायलच्या सासूने परीकडून छोटी मोठी कामे करून घ्यायला सुरुवात केली होती, म्हणजे ती स्वतःच वैतागून घरातून पळून जाईल. परंतु परी शांतपणे त्यांची प्रत्येक आज्ञा पाळत होती, कारण ती पायलच्या सासूला आपली आजी समजत होती. परंतु तिची आजी खूपच अत्याचारी होती. तिच्याकडून घरातील सर्व कामे करून घ्यायची. पायल देखील आपल्या सासूचं वागणं शांतपणे बघत होती आणि संयमाने आपलं आयुष्य जगत होती. परी देखील एकदम पायलवरच गेलेली होती. ती कधीही कुठल्या गोष्टीसाठी आरडाओरडा करत नव्हती. तिने कधीही आपल्या आईकडे किंवा आजीकडे कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट केला नव्हता. ती मुलगी इतकी गोड आणि मनमोहक होती की तिला पाहून शत्रूंनाही प्रेम येईल. पण तिच्या सासूचं हृदय कोणत्या दगडाचं बनलेलं होतं काय माहीत, की जिला परीसाठी एक क्षणही प्रेम वाटलं नाही. उलट राघव जेव्हा जेव्हा परीसाठी खेळणी, कपडे आणि खर्च पाठवत होता तेव्हा पायलची सासू खूपच अस्वस्थ होत होती. ती बोलण्याच्या ओघातच म्हणायची की माझ्या मुलाच्या कमाईवर परकेसुद्धा आपला जीव पाळतात. मला आता हेच दिवस बघायचे राहिले होते. माझा मुलगा तिथे परदेशात दिवसरात्र एक करतो. काय हे सर्व परक्यावर लुटण्यासाठी का? ती तर आपली छाती बडवू लागायची आणि पायल डोक्याला हात लावून बसायची. परी तर अगोदर छोटी होती. तिला या सर्व गोष्टी समजत नव्हत्या. परंतु ती आता मोठी होऊ लागली होती, समजूतदार झाली होती. जर तिला ही गोष्ट माहीत झाली असती की पायल तिची सख्खी आई नाही, तर त्या निष्पाप मुलीच्या मनावर काय बेतलं असतं. कारण पायलची सासू प्रत्येक वेळी आरडाओरडा करायची. पायल कधी कधी आपल्या सासूला म्हणायची की देवाला तरी घाबरा, तुमचं हृदय असं कसं बनलं आहे जे परीसारख्या गोड मुलीसाठी धडकत नाही. परंतु सासू आणखीनच उतावीळ होत होती आणि पायल मात्र शांत राहायची. एक दिवस पायल आनंदाने आपल्या सासूजवळ आली आणि म्हणाली की सासूबाई, राघवने माझ्यासाठी दुबईचं तिकीट पाठवलं आहे आणि मला फिरण्यासाठी बोलावलं आहे. पायल खूप दिवसांपासून आपल्या नवऱ्यासोबत दुबईला फिरायला जाण्याचं स्वप्न सजवून बसली होती. आता तर देवाने परीसारखी गोंडस मुलगी तिला दिली होती, त्यामुळे तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. पायलच्या सासूला देखील खूप आनंद झाला आणि त्या पायलला आनंदाने मिठी मारू लागल्या आणि म्हणाल्या की बाळा, तू आरामात जा, इतकी काळजी करू नकोस, देव तुझं रक्षण करीन. आपल्या सासूचं बदललेलं रूप बघून पायलला देखील आश्चर्य वाटलं होतं. तिला तर वाटलं होतं की सासू या गोष्टीवरून आरडाओरडा करेल की राघवने फक्त आपल्या बायकोसाठीच तिकीट पाठवलं आहे, आपल्या आईसाठी नाही पाठवलं. परंतु सासूने या गोष्टीसाठी आरडाओरडा केला नव्हता. परंतु परीने हे जेव्हा ऐकलं की पायल दुबईला जात आहे तर ती दिवसरात्र रडू लागली. ती रात्री अंथरुणात तोंड लपून हुंदके देऊन रडत होती, कारण जेव्हापासून पायलने तिला आपल्या मांडीवर घेतलं होतं
ती एक दिवस देखील आईला सोडून राहिली नव्हती. आता तिला खूप दिवस पायलशिवाय राहावं लागणार होतं, ते पण तिच्या आजीसोबत, जी एका राक्षसापेक्षाही कमी नव्हती. कारण तिची आजी तिला बऱ्याच वेळा उपाशी झोपी लावायची आणि पायलला या गोष्टीची कानोकान खबर देखील होत नव्हती आणि परीने देखील कधीच तक्रार केली नव्हती. आता माहीत नाही आपलं काय होणार आहे, हा विचार करूनच तिने रडून रडून आपले डोळे सुजवले होते. जेव्हा पायलने परीची ही अवस्था पाहिली तेव्हा ती तिला धीर देत म्हणाली की बाळा, फक्त काही दिवसांची गोष्ट आहे. मी काही दिवस तिथे राहून माझ्या मुलीसाठी खूप साऱ्या वस्तू खरेदी करेल आणि तुझ्या पप्पांसोबत परत येईल आणि मग तू, तुझे पप्पा आणि मी सोबतच राहू. आईने समजवल्यावर परी थोड्या वेळासाठी तर शांत बसायची, पण ती रात्री पुन्हा रडायला लागायची. दुबईला जाण्याचे दिवस जसजसे जवळ येत होते, परीचं जसं प्रत्येक गोष्टीवरचं मन उडालं होतं. तिला सतत आईच्या जाण्याची भीती वाटत होती, पण तिने कधीही कुठल्याही गोष्टीची तक्रार केली नाही. कारण ती तशी मुलगी नव्हती जी हट्ट धरून बसेल किंवा तक्रार करेल. तिला माहीत होतं आपल्या आईची दुबईला जाण्याची फार इच्छा आहे. तसंही ती परत येताना तिच्या वडिलांना देखील सोबत घेऊन येणार होती. मग ते तिघेही आनंदाने आपलं जीवन घालवतील, ज्यामध्ये कोणतंही दुःख किंवा परीक्षा नसेल. परी हे सुंदर स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन झोपी गेली, पण ती या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होती की आपल्या फुलांच्या स्वप्नांचा महल उद्ध्वस्त करण्यासाठी कुणीतरी घात करायला बसलं आहे. पायलला आपल्या सासूबाईंचं टेन्शन होतं की माहीत नाही ती परीसोबत नेमका कसा व्यवहार करेल. म्हणून तिने सहज बोलण्यातून सासूबाईंना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की सासूबाई, परीची काळजी घ्या, ती अजून लहान आहे, ती खूप घाबरते. रात्री तिला तुमच्या पाशीच झोपवा, कारण ती माझ्याशिवाय झोपत नाही, तिला खूप भीती वाटते. पायलच्या सासूने तिला धीर दिला आणि म्हणाली की मी एवढी पण क्रूर नाही की तुझ्या पाठीमागे आई नसलेल्या मुलीवर अत्याचार करेल. पायलला आपल्या सासूबाईंचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं होतं, परंतु तिला आनंद देखील झाला होता की चला, सासूबाईंची अक्कल ठिकाण्यावर आली. म्हणून ती निश्चिंत होऊन दुबईला निघून गेली. परंतु तिला काय माहीत होतं की तिची सासूबाई खूप चलाक बाई आहे, कारण तिने तर कुणासोबत तरी परीचा सौदा केला होता आणि पायल दुबईला जाताच ती परीला त्या माणसाला विकणार होती. काही दिवस तर पायलची सासूबाई परीसोबत चांगली वागत होती, तिची काळजी घेत होती, कारण तिच्या डोक्यात होतं की परी आता काही दिवसांचीच पाहुणी आहे. त्यानंतर तिच्यापासून त्यांना नेहमीसाठी सुटका मिळणार होती. ती मनातल्या मनात खुश होती की आता लवकरच परीपासून सुटका मिळेल. कारण जेव्हापासून परी या घरात आली होती तेव्हापासून पायलचं आपल्या सासूबाईवर अजिबात लक्ष नव्हतं आणि राघव देखील आपल्या आईला कमी पैसे पाठवत होता आणि आपल्या बायकोला आणि मुलीला जास्त पैसे पाठवत होता आणि पायलच्या सासूला हीच गोष्ट अजिबात आवडत नव्हती. परीपासून नेहमीसाठी सुटका मिळवायची असं तिने ठरवलं होतं. काही दिवस गेल्यानंतर तिने परीसाठी एक चांगला पैसेवाला ग्राहक शोधला, जो तिचे चांगले पैसे देणार होता आणि परीला खरेदी करून तिला एका कोठीवर विकणार होता आणि तिच्यापासून डबल पैसे कमावणार होता. कारण परी दिसायला फार सुंदर होती, पण ती निष्पाप मुलगी, जिला माहीत देखील नव्हतं की कोणीतरी आपला घात करणार आहे. एका रात्री परी झोपलेली होती. अचानक तिच्या तोंडावर कोणीतरी हात ठेवला आणि ती बेशुद्ध पडली. तो माणूस तिला आपल्या ठिकाणावर घेऊन गेला, जिथे परीच्याच वयाच्या अनेक मुली घाबरून एका कोपऱ्यात बसलेल्या होत्या आणि आपल्या आईवडिलांची आठवण काढून रडत होत्या. परी देखील आपल्या आईची आठवण काढून मोठमोठ्याने रडत होती. इकडे पायल आणि राघव जेव्हा दुबईवरून फिरून परत घरी आले तेव्हा सासूबाईंनी छाती बडवायला सुरुवात केली की मी तर अगोदरच सांगत होते की त्या मुलीला आपल्या घरात जागा देऊ नका. ती मुलगी खूप चलाक आहे, एखाद्या दिवशी नक्कीच आपले रंग दाखवेल. त्या दिवशी मी झोपलेले होते आणि ती घरातून पळून गेली. पायलच्या सासूने चांगलंच नाटक रचलं होतं आणि खोटे अश्रू गाळत होती. परंतु पायल आणि राघवला या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. कारण पायलला खात्री होती की तिच्या सासूने नक्कीच परीला कुठेतरी पाठवलं आहे. पायल आपल्या सासूबाईंच्या पायावर पडली आणि म्हणू लागली की कृपा करून मला माझी परी परत द्या. मी माझ्या मुलीशिवाय एका क्षणासाठी देखील राहू शकत नाही. माहीत नाही ती कुठल्या परिस्थितीत असेल. मला सांगा, तुम्ही तिला कुठे पाठवलं आहे? मी नेहमीसाठीच तिला इथून घेऊन जाईल. राघव देखील आपल्या आईला विनंती करत होता, पण पायलच्या सासूवर तर काहीच परिणाम झाला नाही. राघवला कुठून तरी बातमी मिळाली की त्याच्या आईने परीला एका माणसाला विकलं आहे.
त्याने आपल्या मित्राकडून त्या माणसाचा पत्ता शोधून काढला आणि पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचला. तिथे परी एका कोपऱ्यात घाबरून बसलेली होती आणि थरथर कापत होती. ती रडतच आपल्या आईला आई आई म्हणून हाक मारत होती. राघव पायलला देखील तिथे घेऊन गेला होता. पायलने जसं परीला बघितलं तर तिने तिला आपल्या छातीला लावलं. त्या माणसाला पोलिसांनी अटक केली होती. त्या माणसाने सांगितलं की आज जर ते इथे आले नसते तर तो माणूस उद्या परीला एका कोठीवर विकणार होता. राघव आणि पायलने देवाचे आभार मानले की देवाने त्या लोकांना एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं होतं. त्यानंतर राघवने पायल आणि परीला एक वेगळं घर घेऊन दिलं, जिथे तो आपल्या आईला भटकू देखील देत नव्हता, कारण त्याला आपल्या आईचं खरं रूप माहीत झालं होतं. आता पायलची सासू एकटीच आपल्या घरी वेड्यासारखी स्वतःशी बडबड करत घरभर भटकत असते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या गुंफण या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशाच पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.